आणि आजच्या राजकीय घडामोडी आपण पाहूया। सर्वोच्च न्यायालयाला खोटं ठरवण्याचं काम राहुल नार्वेकरांनी केलं। आमची बाजू सत्याची आणि न्यायाची। आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार, संजय राऊतांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे यांनी टीका केली, पण त्यांना कायदा कळत नाही। त्यांनी कुणाला चोर म्हणावं याबाबत आम्हाला घेणं देणं नाही। एक खरं की आता निराशा झळकत आहे। कायदेशीर अभ्यास करून विस्तृत निकाल दिलाय। फडणवीसांचा विरोधकांना प्रत्युत्तर। भाजपमधल्या मोठ्या नेत्यांचा ऐकून नार्वेकरांचा निकाल। रोहित पवारांची टीका, अध्यक्षांकडून आम्हाला अपेक्षा होती, भाजपमध्ये स्वतःचं डोकं वापरत नाहीत, पक्षाचे आदेश मानावे लागतात असाही टोला। अध्यक्षांनी भरत गोगावलेंना व्हीप म्हणून मान्यता दिली, पण त्यांचे आमदार अपात्र झाले नाहीत। आम्ही लीगल टीम सोबत चर्चा करून सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेऊ, एकनाथ शिंदे यांची माहिती। महाराष्ट्रामधल्या एक निवडणूक मतपत्रिकांवर घ्या। महाराष्ट्राची जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवेल। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं शिंदे फडणवीसांना आव्हान। श्रीकांत शिंदेंना गुणवत्ता सिद्ध करायला सांगा। शिंदेंच्या घराणेशाहीच्या टीकेलाही प्रत्युत्तर। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मॅच फिक्सिंग करून निकाल दिला। नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणूनच काम केलं। चोर, लफंगे, पाकिटमाराची वकिली त्यांनी केली। खासदार संजय राऊतांचा राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा। मॅच फिक्सिंग असती तर ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र झाले असते। संजय राऊतांच्या आरोपाला शंभूराज देसाईंचं उत्तर। नार्वेकरांचा निकाल पारदर्शक, देसाईंचं वक्तव्य। संजय राऊतांसह आदित्य ठाकरे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणणार। भाजप आमदार राम कदम आक्रमक, तर असंसदीय शब्द वापरल्यामुळे हक्कभंग आणण्याचं काम सुरू। शंभूराज देसाई यांची माहिती। अजित पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्यासोबत सभेमध्ये एकत्र येणं टाळलं। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आज वार्षिक सर्वसाधारण सभा, या निमित्तानं एकत्र येणार होते एकाच मंचावर।